हॅलो एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे। जेव्हाही आपण बॉलिवूड सेलिब्रिटींना साडीमध्ये पाहतो तेव्हा आपल्याला महागडा लुक दिसतो। आम्हाला वाटते की त्यांच्या साड्या खूप महागड्या असाव्यात, म्हणूनच त्या खूप सुंदर दिसतात। पण सत्य हे आहे की साड्यांच्या रंगामुळे त्या महाग दिसतात। आता तुम्ही विचार करत असाल की हे महागडे कलर्स कोणते आहेत, तर आज आपण या व्हिडिओमध्ये असे 7 कलर बघणार आहोत जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत, ज्याने तुम्हाला एक रिच लुक मिळेल। आता खूप सारे सण आलेले आहेत, त्यामुळे कपडे खरेदी करायला जाण्याच्या वेळेला तुम्ही या कलर्सचा नक्की विचार करावा। नंबर 1, एमराल्ड ग्रीन। एमराल्ड ग्रीन कलरची साडी खूपच सुंदर दिसते। जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात की किती सुंदर कलर आहे हा। अशा प्रकारची साडी तुम्हाला प्रत्येक फॅब्रिकमध्ये पाहायला मिळेल, पण या रंगाची साडी सिल्क आणि जॉर्जेटमध्ये जास्त सुंदर दिसते। हा कलर इतका सुंदर आहे की तुम्ही डे किंवा नाईट टाइम दोन्हीही वेळेला वापरू शकता आणि इतके अट्रॅक्टिव्ह आहे, तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये घालून जाऊ शकता। नंबर 2, डार्क पिंक कलर। डार्क पिंक कलर हा किती सुंदर आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही। हा कलर सगळ्या स्किन टोनवरती खूप छान उठावदार दिसतो। एक स्वतःमध्येच वेगळा रंग आहे। या रंगाची साडी तुम्ही कोणत्याही फॅब्रिकमध्ये खरेदी करू शकता। या कलरमध्ये कुठल्याही पॅटर्नचे कपडे घातलेत ना, तर अगदी तुम्ही उठून आकर्षक दिसणार आहात। आणि हा कलर असा आहे की तुम्हाला या कलरमध्ये बऱ्याच साड्या मिळून जातील। सिल्क साडी आहे, जॉर्जेट आहे, चंदेरी सिल्क आहे जी खूपच चांगली दिसेल, ऑर्गेन्झा आहे। नंबर 3, मोरपंखी कलर। मोरपंखी कलर पण एक फेस्टिव्ह कलर आहे आणि सध्या ट्रेंडिंगमध्येही आहे। हा कलर दोन्ही स्किन टोनवरती चांगलाच दिसेल, पण जास्त करून जर फेअर स्किन टोन असेल तर त्यावरती अगदी उठून दिसणार आहे। यामध्ये सुद्धा पैठणी किंवा सिल्कच्या साड्या खूपच सुंदर दिसतात। नंबर 4, रिच बर्गंडी। या कलरमध्ये 2-3 तुम्हाला शेड्स मिळतील, जसे की वाईन कलर आहे आणि आपण परत मरून कलरसुद्धा म्हणतो, जो थोडासा डार्क टोनमध्ये जातो। जर तुम्हाला रेड कलरमधली साडी घालायची नसेल ना, तर तुम्ही रिच बर्गंडी, मरून आणि वाईन कलरच्या साड्या निवडू शकता। या कलरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या खूपच सुंदर आणि मस्त दिसतात। रोजच्या वापरासाठी सुद्धा हा कलर एकदम छान कलर आहे। नंबर 5, गोल्डन कलर। हल्ली साऊथ इंडियन लुक पाहिजे तर तुम्ही गोल्डन कलरच्या साड्या ॲज अ ब्रायडल आउटफिट म्हणून चूज करता, कारण हा एक कलर स्वतःमध्येच एक रिच कलर आहे। या कलरची साडी नेसल्यानंतर मेकअपसुद्धा तुम्ही मिनिमल ठेवू शकता आणि जास्त ज्वेलरी कॅरी करण्याची गरज लागणार नाही। चंदेरी सिल्क साडीमध्ये हा कलर अगदी उठावदार आणि आकर्षक दिसतो। यावरती तुम्ही कॉपर कलरचा ब्लाऊज घालू शकता, पण सेम कलर किंवा कॉपर कलर न वापरता रेड, पिंक, ब्ल्यू कलर असे कलर्स तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये ठेवू शकता। 5 कलर झालेत। 6वा कलर आहे तो म्हणजे रॉयल ब्ल्यू कलर। रॉयल ब्ल्यू कलर हा नावाप्रमाणेच एकदम रॉयल आहे। हा कलर स्वतःमध्येच एक खास कलर आणि एक कंप्लीट आहे। रॉयल ब्ल्यू कलरची साडी एखाद्या सणासाठी आणि लग्न कार्यासाठी परफेक्ट आहे। या कलरच्या साडीबरोबर कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही व्हाईट, गोल्डन आणि सिल्वर कलर ठेवू शकता। तसेच हा कलर दोन्ही स्किन टोनवरती चांगला दिसेल आणि या सगळ्या फॅब्रिकमध्ये हा कलर चांगलाच दिसतो। तसेच या कलरमध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी देखील बघायला मिळेल। 7वा कलर आहे तो म्हणजे व्हाईट कलर। व्हाईट कलरची साडी एवढी रॉयल दिसू शकते याचा विचारही केला नव्हता। याचे कारण म्हणजे व्हाईट कलरमध्ये ऑफ व्हाईट, आयव्हरी यासारखे शेड्स आहेत, जे कुठल्याही फंक्शनसाठी अगदी रॉयल लुक देतात। त्याबरोबर तुम्ही गोल्डनचे कॉम्बिनेशन ठेवू शकता। यामध्ये नेटेड, ऑर्गेन्झा, सिल्क टिश्यू साडी तसेच चंदेरी साडी खूपच सुंदर उठावदार दिसतात। ब्रासोमध्ये देखील याच्या खूप सारे डिझाईन्स आहेत। तर हे 7 कलर तुम्हाला नक्कीच आवडले असतील। खरेदीला जाताना या कलर्सचा नक्की विचार करा। तसेच आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।